तीन षटकाची मॅच प्रशांत आणि राहुल डीजे ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला मॅचला पण सुरुवात करूयात. स्ट्रायकर एंडला प्रशांत, गोलंदाजीवरती शिवाजी दाखल होतोय. अगदी वेगवान गोलंदाज. या टीमचा पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर उडवलाय. अशा प्रकारे जर प्रशांतला चेंडू जर दिली आणि समोरच्या दिशेत जर फटकेबाजी राहिली तर षटकार चौकारांची मोहर मात्र उमटवू शकतो. चला बॉल द्या. आयोजक कमिटी लगेचच नवीन बॉल पुरवा. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव आले. आयोजक कमिटी नवीन बॉल द्या प्लीज. पहिल्या बॉलवरती डिक्लेअर स्वरूपाची एक धाव आले. तीन षटकाची मॅच. यावेळेस पहा खोलो टप्प्याचा चेंडू. आता मात्र प्रशांतला बीट करून जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची होते सांगता अगदी बॉल नाही तर आगीचे निखारे या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघावरती अशा प्रकारची गोलंदाजी अक्षरशः चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव धावफलकावरती लागली जाते. फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात इथे केलाय. इथे पहा टोप्याचा बॉल. आता मात्र या बॉलला थांबवू शकणार नाही. वेगाने बॉल निघून चाललाय. भरकन बॉल सीमारेषा पार. मिळतील धाबा 4 चौकार. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. 5 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ 5 धाबा स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्या. त्याचबरोबर प्रदीप दादा कदम यांचं देखील शुभागमन. सनी कदम यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील आपण करूयात सहर्षाचं स्वागत. यावेळेस पहा अगदी खराब लाईन परंतु त्यावरती देखील अप्रतिम फटका आणि वन बाउंडचा इशारा देखील केला जातोय. काय फटका केलाय प्रशांत कदमने आणि शिवाजी सध्याच्या घडीला जर पाहिलं तर काय गोलंदाजी. थोडस जर पाहिलं तर दिशा आणि अचूक टप्पा आतापर्यंत साधता आलेला नाही शिवाजी याला. कारण की चांगली गोलंदाजी राहिली सातत्याने परंतु या 2 मॅच मध्ये जर पाहिलं तर कुठेतरी चुकीच्या टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय. इनफिल्डला भेदत क्षेत्ररक्षक धावतोय. बॉलचा पाठमोरा करेल. एक धाव आली. दुसरीचा इथे प्रयत्न होतोय. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. 8 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्या. 5 बॉलचा इथे खेळ समाप्त झालाय.
यावेळेस पहा खोल टप्प्याचा चेंडू ऑन साईडला इथे रनआउटची संधी युवराजने मात्र चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाराच्या अखेरीस 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 युवराज, वय वर्ष 17, अगदी 17 वर्षाचा हा गोलंदाज, परंतु अनेक स्पर्धेमध्ये या खेळाडून आपली छाप सोडले. सातत्याने मी वर्णन करतो की नेहरू येथे अगदी 360 अंशाच्या मैदानावरती जी स्पर्धा संपन्न झाले दादा चषक, या दादा चषकामध्ये सर्वांची मन जिंकून घेणारा युवराज एक रायझिंग स्टार पहा. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू इथे क्षेत्ररक्षक आहेत उमेशने मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण. 1 धाव आले. दुसरीचा इथे प्रयत्न, 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या 2 ने वाढले 11 या आकड्यावरती. त्याचबरोबर भराडी माता चव्हाणवाडी संघाचे लेजंड क्रिकेटर अंकुश घरात यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. गेली अनेक वर्ष चव्हाणवाडी टीमचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांचं देखील अष्टपैलू खेळीची भूमिका त्यांची राहिली. ते मात्र मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक आणि प्रशांत कदम इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती. प्रशांत बाद झालाय. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलाय. रायझिंग स्टार युवराज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहा विशाल यांच्या बॅट मधून मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत खाली, पकडली जाते कॅच. कॅच मात्र घेतली अप्रतिम आणि बबन कुठेतरी पडताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. युवराज काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती स्थिर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय आलाय. तीन बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केले आणि 2 विकेट देखील प्राप्त केल्या. यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. चार बॉलचा इथे आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. कुठेतरी धावांसाठी झगडावं लागतंय बॅटिंग करणाऱ्या भवानीनगर बॉयज या टीमला. यावेळेस पहा भवन यांच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव तिथे आले. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती. पाच बॉलचा इथे खेळ समाप्त झालाय. आता शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. यावेळेस पहा खोल टप्प्याचा चेंडू ऑन साईडला मिड विकेट रिझर्व्ह मध्ये उमेश त्या ठिकाणी आहेत. एकच धाव तिथे घेतली जाईल. संघाची धावसंख्या 12. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा धावफलकावरती लागले गेले. आता उर्वरित 13 धावा. स्कोरर आमचे थोडेसे या ठिकाणी मिस्टेक होते आणि 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या.
संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक. रोहितला आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. तिसरे षटक रोहित दाखल होतोय. रोहित आलाय तिसऱ्या षटकामध्ये. चला वेळ जास्त घेऊ नका पानेरी टीम, कारण की 11:09 झाले. 10:58 ला पहिला बॉल पडलाय. तिथून पुढे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची इनिंग कव्हर करायची आहे. फक्त 4 मिनिटं राहिले, त्याची नोंद घ्या. चला शेवटचं षटक. या बॉलला सोडून दिले, व्हाईट बॉलचा इशारा. धावा येणं अपेक्षित आहे. धावा कशा येऊ द्यात. टीम भवानीनगर बॉयज या टीमला मात्र धावांची गरज. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. यावेळेस पहा विकेट करण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक लगावलाय. काय अप्रतिम झेल टिपला इथे शिवाजीने. चांगली कॅच इथे कॅरी केली आणि फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळेल. राहुल डीजे बॅक टू डगआउट. चांगली कॅच इथे पकडली जाते. शिवाजी जो या संघाचा एक प्रमुख गोलंदाज, स्ट्रायकर गोलंदाज, आणि त्याच्या माध्यमातून इथे झेल टिपले. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती स्थिर आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील या षटकातील 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रणव आलाय. पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर प्रणवला कुठेतरी बढती दिली होती, परंतु आता या मॅच मध्ये जर पाहिलं तर अजय यांना बढती दिली. प्रणवला थोडस पाठीमागे ठेवलं. या 5 बॉल मध्ये प्रणव यांच्याकडून मोठी अपेक्षा असेल या मॅच मध्ये. रोहितची चांगली गोलंदाजी. यावेळेस 5 समोरच्या दिशेत चांगला फटका केला. क्षेत्ररक्षक आहेत युवराज. एकच धाव, एकापेक्षा फारसं काही मिळणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती. 15 धावा स्कोरबोर्ड होती लागल्या गेल्या. आतापर्यंत फलंदाज बाद झाले 3 आणि 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस ऑन साइडला 1 धावाले डायरेक्ट थ्रू करण्याचा प्रयत्न. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र अजय बाद होत आहेत. आणखी एक धक्का टीम भवानीनगर बॉयज सर्वे या संघाला. चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबलिंग जरूर राहिलं संघनायकाच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर लगेचच स्वतःचं जजमेंट आणि त्यानंतर फलंदाजीचे बाद यश आलाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश दाखल होतोय. यश कडून मात्र येणाऱ्या उर्वरित चेंडूवरती षटकार चौकार येणार का. आपल्या टीमला मात्र संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16 धावा. यावेळेस फुल लेनचा बॉल ऑन साइडला. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. विकेट किपर यांकडे थ्रो केला जातोय. तोपर्यंत मात्र 2 धावा घेतल्या गेल्या आणि फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळतो. यश ज्याच्या बॅट मधून 2 धावा आल्या. अगदी फलंदाजाला घाई किती भवानीनगर बॉयज टीमच्या, की बॅट हातामध्ये न घेता अगदी सरळ धावतोय, कारण की त्याला माहिती आहे उर्वरित 1-2 बॉल का होईना, परंतु मैदानाच्या आतमध्ये गेलं तर मात्र कोणी मागे खेचू शकत नाही. त्यामुळेच बिना बॅट घेता तो मात्र मैदानाच्या आतमध्ये जात होता. नवीन फलंदाज राज. यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव आले. दुसरीचा इथे प्रयत्न होतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती.
यावेळेस खराब क्षेत्ररक्षण ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये ज्या धावा मोरिया 11 पानेरी खर्च करतोय, बॅटिंगने धावा नाही परंतु अशा धावा घेण्यात बाईच्या स्वरूपामध्ये 2 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या 22 आणि 18 मध्ये करायच्या आहेत आता 23 धावा. 18 बॉल मध्ये 23 धावांची साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर समाधान कदम साहेबांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल प्रशांत यांचा. पहिला बॉल व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा इथं खर्च केल्या. अतिरिक्त धावेने धावसंख्येचं अकाउंट ओपन होताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 1 या आकड्यावरती. यावेळेस बॅटची कडा. बॉल चला घोषांकित क्षेत्रात जिथे मिळेल एक सिंगल. 18 बॉल 23चं समीकरण. पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रशांत कदमने JNCC वरपेवाडीच्या अगेन्स्ट जी कामगिरी केली होती तशी कामगिरी करणं या मॅच मध्ये खूप गरजेचे आहे. संघाची धावसंख्या 2. या बॉलला सोडून दिले. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. टीमच्या खात्यामध्ये धावसंख्या 3 या आकड्यावरती. चला यानंतरची मॅच या दोन संघांमधील विनिंग टीम आणि कालच्या गटामधून जो संघ 2 सामने जिंकून आलाय. चला या टॉस साठी
यावेळेस पहा बिगिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र पहिल्या मॅचचा हिरो आता मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. पहिली विकेट इथे संतोष बॅक टू डगआउट. फक्त एका धावेचे योगदान देत असताना संतोष माघारी परतला जातोय. नवीन फलंदाज युवराज एक रायझिंग स्टार या टीमचा. तीन धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आतापर्यंत. बॉल झाले तिथे 2 आणि 3 धावा धावफलकावरती. आता 16 बॉल आणि 20 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी. 16 बॉल 20 बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. युवराज एक रायझिंग स्टार एक कमी वयाचा खेळाडू. या बॉलवरती चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूचे होते सांगता. संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती स्थिर. आता मात्र प्रशांतने चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली. लागोपाठच्या दुसऱ्या सामन्यामध्ये देखील प्रशांतने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. यावेळेस युवराजच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक लगावला. एक धाव आले. एकापेक्षा जास्त फारसं काही ते घेणार नाहीत. त्यांना माहित आहे सिंगल डबलने देखील आपण विजयापर्यंत पोहोचू शकतो. कारण की धावसंख्या कुठेतरी कमी बॅटिंग करत असताना धावफलकावरती लावले. संघाची धावसंख्या 4. यावेळेस पहा गोसंख्यी क्षेत्रामध्ये जिथे एक सिंगल आले. चला कालच्या दिवसामधील जो संघ 2 सामने जिंकलाय त्यांच्या संघाचा प्रतिनिधी संघनायक आमच्यापर्यंत या. कालच्या दिवसामध्ये ज्या संघाने 2 सामने जिंकलेत भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी संघ आपण या. पहिल्या षटकाचे होते सांगता. संघाची धावसंख्या फक्त 5 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली प्रशांत कदमचे. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये करायच्या आहेत 18 धावा. हे षटक खूप इम्पॉर्टंट असेल टीम भवानीनगर बॉयज या संघासाठी. कारण की इथून पुढे या षटकामध्ये जर कमीत कमी धावा आल्या तर मात्र शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा इथे कराव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या मोरिया 11 पानेरी संघाला. आता 12 बॉल 18 धावांची गरज. युवराज त्याचबरोबर शैलेश हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मॅच स्पीडअप करा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलिंग ट्रॅक वरती संजय. संजय आलेत गोलंदाजीसाठी. अगदी मध्यम गतीचे गोलंदाज. पाठीमागच्या मॅच मध्ये फक्त एक धाव खर्च केली होती आणि तब्बल 4 विकेट प्राप्त केल्या होत्या. 1 धाव आले. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. आता 17 रनची अजून देखील गरज. 11 बॉल मध्ये 17 रनची आवश्यकता. चला टीम भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी या संघाला विनंती असेल आपण आपला प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा. भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी. यावेळेस 5 चांगला स्ट्रोक लगावलाय. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. फक्त 2 मिनिटं.
तर हा षटकार आहे. तर षटकार आलाय. तर संघाची धावसंख्या 6 ने वाढली, 12 या आकड्यावरती. यावेळेस पहा कमी गतीचा बॉल, शैलेशला मात्र बीट केलंय, कमबॅक केलंय. इथून पुढे अजून देखील 11 रनची आवश्यकता. पण शैलेश जवळ जरूर ताकद, परंतु जर पाहिले तर अचूक टप्प्याची गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहा आडव्या बॅटने पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक लगावला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धावाले दुसरीचा इथे प्रयत्न होईल. एकच धाव घेतली जाते. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. 10 रनची अजून देखील जिंकण्यासाठी गरज. या मॅच मध्ये अजून देखील कमबॅक करण्याची संधी निर्माण होऊ शकते, कारण की आता 8 बॉल आणि करायचे आहे त्यात 10 रन. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय. डायरेक्ट हिटची संधी, परंतु रन मात्र इथे कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. चला टीम शिंग मोडीवाडी संघाला विनंती असेल आपण आपला प्रतिनिधी पाठवा. शेवटचा कॉल आपल्यापर्यंत. भैरवनाथ 11 शिंग मोडीवाडी संघ. यावेळेस पहा खडे खडे लगावला चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्याच्या पंचांचा इशारा. 6 धावांसाठी येतोय हा खणखणीत षटकार. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. आता 3 धावांची गरज जिंकण्यासाठी. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता 6 बॉल आणि 3 धावांची गरज. 6 बॉल 3 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. चला भैरवनाथ 11 शिंग मोडेवाडी संघ, शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी. भैरवनाथ 11 शिंग मोडेवाडी संघ उपस्थित जर असाल तर तुम्हाला भरपूर या ठिकाणी सूचना. आणि या आपण टॉस साठी. चला शेवटचे 6 बॉल आणि 3 धावांची गरज. यावेळेस पहा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, क्लीन बॉल.
युवराजला बीट करून जाणारा बॉल. आता मात्र या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले. राहुल डीजेने कारनामा केलाय. आता 6 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता असणारा पहिल्यांदा आता विकेट घेतले. आता 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. मॅच मात्र बनणार का भवानीनगर बॉयजच्या बाजूने, कारण की धावा कमी केल्या होत्या परंतु गोलंदाजीमध्ये भेदकता दाखवले. चला लगेचच या नवीन बॅटर त्याचबरोबर प्रवीण दादा यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम. आज जर पाहिलं तर तामिनी संघाचं प्रतिनिधित्व करत असताना अनेक वर्षे त्यांनी देखील क्रिकेट गाजवलंय. श्री गणेश 11 तामिनी या संघाचे प्रवीण दादा साळुंके यांचं देखील शुभागमन वेलकम. चला 5 मध्ये 3 ची आवश्यकता. नवीन फलंदाज प्रवीण आलाय. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय समोरच्या दिशेत. क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार इथे आपल्याला पाहायला मिळते. या बॉल वरती फक्त एक सिंगल आले. आता 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. आता जर शैलेशची विकेट घेतली तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो भवानीनगर बॉयज संघ. एक तेरी तो एक मेरे हे चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस शैलेशच्या बॅट मधून चांगला फटका, अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आणि या मॅचला मात्र केले फिनिश. सामना जिंकलाय टीम मोरिया 11 पानेरी या संघानं. वेल प्लेड टीम आणि या मॅचचा हिरो ठरलाय अर्थातच